नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सोशल मीडियावरती आणि सगळीकडेच सध्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे की इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध होणार आहे. परंतु खरंच हे युद्ध होईल का आणि सध्याची परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आणि जर इराण आणि इस्रायल यांचं जर युद्ध खरंच झालं तर आपल्या स्टॉक मार्केटवरती त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे आपण जाणून घेऊयात. तर मग चला या व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इराण आणि इस्रायल यांचं युद्ध होणार की नाही हे जाणून घेण्याआधी त्यांचा इतिहास जाणून घ्यायला हवा. मित्रांनो, इराण जो आहे तर इराणवरती ऑलरेडी US ने खूप सारे सँक्शन्स लावलेले आहेत. इराणची अर्थव्यवस्था म्हणावी एवढी मोठी नाही आहे. इराणची अर्थव्यवस्था फार स्ट्रगल करते हे लक्षात ठेवा. आता दुसऱ्या बाजूला आहे इस्रायल. इस्रायल हा अगदी छोटासा देश आहे, परंतु इस्रायल जो आहे तर त्याला अमेरिका ओपनली सपोर्ट करतं. त्यामुळे इस्रायलच्या विरुद्ध कुठलीही गोष्ट करताना अरब राष्ट्रांना किंवा मग मुस्लिम राष्ट्रांना फार विचार करावा लागतो हे लक्षात असू द्या. आणि सध्याची परिस्थिती ही तशीच आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर इराण आणि इस्रायल यांचं युद्ध कधी झालेलंच नाही आहे का? तर तसं नाही. इराण आणि इस्रायल यांचं युद्ध आजही चालू आहे. हिजबुल्ला नावाचा जो मिलिटंट ग्रुप आहे तर त्याला इस्रायल जे आहे तर ते जे काही ॲम्युनेशन्स आहेत किंवा मग मिसाईल्स आहेत हे सगळं प्रोव्हाइड करत असतं. आणि हिजबुल्ला जे आहे तर ते स्वतंत्र मिलिटंट ग्रुप असल्यामुळे ते जे आहे तर ते इस्रायलवरती अटॅक करत असतात. नाही असं नाही, म्हणजेच काय त्याला प्रॉक्सी वॉर म्हणतात. तर हे सगळं ऑलरेडी चालू आहे. मग आता असं काय घडतं आहे की जेणेकरून इस्रायल आणि इराण एकमेकांच्या समोर उभे राहिलेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराणच्या कॉन्सुलेटवरती केला गेलेला इस्रायलकडनं हल्ला. हे त्याच्यामागचं एक बेसिक कारण आहे की ज्यामुळे आता इराण स्वतः युद्धात उतरण्याची तयारी करतो आहे. परंतु हे युद्ध खरंच होईल का? तर कुठल्याही युद्धाचा इतिहास जर तुम्ही जगामध्ये पाहिला तर कुठलंही युद्ध सोशल मीडियावरती वेगवेगळी कॅम्पेनिंग करून किंवा मग सोशल मीडियावरती हाईप क्रिएट करून कधीच केलं जात नाही. जसं तुम्ही रिसेंटली पाहिलं असेल की हमास आणि इस्रायलचं युद्ध झालं तर कुणाला काही माहीत नव्हतं. अचानक युद्ध सुरू झालं. त्यानंतर तुम्ही रशिया आणि युक्रेनचं वॉर घ्या, कुणाला काहीही खबर नव्हती. सगळं जग झोपेत होतं आणि युद्ध सुरू झालं. युद्ध ही गोष्टच अशी आहे की समोरच्याला जर तुम्ही प्रिपेअर होण्यासाठी वेळ देत असाल की आम्ही 48 तासात युद्ध करू, 24 तासात युद्ध करू, तर समोरचा जो कोणी देश आहे तर तो स्वतःसाठी प्रिपरेशन करून ठेवतो. मग एवढं सगळं जर होत असेल तर युद्ध कसं होईल याचा तुम्हीच विचार करा. परंतु याचा अर्थ युद्ध होऊच शकत नाही का? तर असं नाही. इथे येतो इगो प्रॉब्लेम की जो इराणकडे खूप जास्त आहे. कारण इराणकडे गमावण्यासारखं फार काही नाही आहे. कारण इराणची अर्थव्यवस्था जी आहे ती आत्ताही मोडकळी झालेली आहे. मग त्यांना युद्ध करण्याची एवढी खुमखुमी का आहे? तर एक तर आहे इगो प्रॉब्लेम आणि दुसरी गोष्ट म्हणजे रशिया आणि चायना जे की अमेरिकेच्या विरोधामध्ये असतात, परंतु ओपनली ते अमेरिकेच्या विरोधामध्ये कधीही जाऊ शकत नाहीत. तर तेच लोक काय करतात की यांना मदत करतात आणि सांगतात की तुम्ही लढा. परंतु यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं होत असतं हे लक्षात घ्या. यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान होतं ते म्हणजे इराणचं. आता राहिला प्रश्न इस्रायलचा. तर इस्रायल हा जरी छोटासा असला तरी इस्रायलचे संबंध जे काही इतर राष्ट्र आहेत तर त्यांच्याशी एवढे चांगले आहेत आणि बऱ्याच काही एजेस त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे आपण जर पाहिलं तर अमेरिका आजही ओपनली इस्रायलला सपोर्ट करते. त्यामुळे हे जर युद्ध झालं तर ह्याच्यामध्ये इराण जिंकणं ही इम्पॉसिबल गोष्ट आहे. कारण अमेरिकेने फक्त सँक्शन्स लावले तर त्यांच्या अर्थव्यवस्थेचं पूर्णपणे वाटोळं झालं आहे. मग तुम्ही विचार करा, अमेरिकेशी युद्ध करून ते जिंकू शकतात का? एवढी टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे का? एवढं बळ, एवढा पैसा त्यांच्याकडे आहे का? कारण युद्ध लढायला पैसे लागतात, माणसं नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण स्टॉक मार्केटचा अँगल पाहू की आपल्याकडे काय होऊ शकतं. तर आज आहे शनिवार आणि उद्या आहे रविवार. इराणने ज्याप्रमाणे घोषणा केली आहे त्याप्रमाणे येत्या 48 तासामध्ये ते युद्ध सुरू करणार आहेत. म्हणजेच काय, जर युद्ध सुरू व्हायचं असेल तर ते सोमवारपर्यंत सुरू होईल. जर आज किंवा उद्या जर खरंच त्यांनी युद्ध करायचा प्रयत्न केला, काही मिसाईल्स डागले आणि जर तशा ब्रेकिंग न्यूज यायला सुरुवात झाली तर साहजिकच आहे की आपलं जे मार्केट आहे तर ते सिग्निफिकंट गॅप डाऊन ओपन होईल हे लक्षात घ्या. त्यामुळे पॅनिक करण्याची बिलकुल गरज नाही.
आता आपलं मार्केट क्रॅश होईल का हा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, तर याचंही उत्तर घ्या की मार्केट क्रॅश करू शकत नाही. त्याच्यामागचं कारण काय? तर त्याच्यामागचं कारण आहे की तुम्ही त्या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था पहा, जे देश एकमेकांशी लढत आहेत. तर इस्रायल हा मुळातच फार छोटा देश आहे की जो अमेरिकेच्या जीवावरती म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण काय म्हणतो की अमेरिकेच्या जीवावरतीच ते जगतात ऑलमोस्ट. आता जर आपण इराण पाहिला तर इराणची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे जगामधल्या फार मोठमोठ्या देशांचा त्यांच्याशी फार काही व्यापार नाही आहे, फार काही देवाणघेवाण नाही आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे उद्या त्यांच्यात जर युद्ध झालं तर साहजिकच आहे की त्या ब्रेकिंग न्यूजचा इम्पॅक्ट पडणार. परंतु मार्केट क्रॅश करेल का? तर नाही, कारण आपल्याकडे आहेत इलेक्शन्स आणि त्याचा रिझल्ट येणार आहे 4 जूनला. त्यामुळे त्याच्या आधी मार्केट क्रॅश करणं हे एक्झिस्टिंग गव्हर्नमेंटला कदापि परवडणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जोपर्यंत अमेरिका ओपनली या युद्धामध्ये उतरून त्यांच्याविरुद्ध एखादी मोठी पार्टी जोपर्यंत उभी राहत नाही, जसं की रशिया असेल, चायना असेल, की जे उभे राहण्याची शक्यता अजिबात नाही, हे लक्षात ठेवा. कारण रशिया युक्रेनशी युद्ध करता करताच त्यांना नाकीनऊ आलेले आहेत आणि चायनाची अशी परिस्थिती नाही आहे की ते अमेरिकेच्या विरोधात युद्ध करतील. हो, ते इतर मार्गाने मदत करतील, परंतु ते युद्ध करणार नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मार्केट क्रॅश होण्याची शक्यता अजिबात नाही आहे, जे की सांगितलं जातं आहे. परंतु मार्केट बेरिश झोनमध्ये जाईल हे मात्र नक्की. कारण आपल्याकडे जे आहे तर ते रिझल्ट येत आहेत आणि एखादा रिझल्ट जरी एखाद्या कंपनीचा खराब आला तरीसुद्धा याचा इम्पॅक्ट जो आहे तो मार्केटवरती चांगल्यापैकी होऊ शकतो आणि मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं. म्हणजेच काय, मार्केट जे वरच्या बॉक्समध्ये ट्रेड करत होतं आत्तापर्यंत 22,500 ते 23,000 या दरम्यान, तर ते डाऊन साईडला येऊन 22,000 ते 22,500 या बॉक्समध्ये ते ट्रेड करायला सुरुवात करेल आणि मग कुठेतरी सपोर्ट घेऊन थोडं कन्सॉलिडेट करून मार्केट पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु मार्केट जे एकदम अल्ट्रा बुलिश वाटत होतं तर ते आता दिसत नाही. याच्यामागे केवळ इराण आणि इस्रायल यांचं युद्ध एवढंच कारण आहे का? तर तसं नाही. तर भारत सरकारनं मॉरिशसवरनं येणारे जे काही फंड्स आहेत त्याला आपण FPI म्हणतो. FII वेगळं आणि FPI वेगळं. तर जे काही तिकडले पेन्शन फंड्स आपल्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, स्पेशली मॉरिशसचे, तर त्याच्यावरती आतापर्यंत टॅक्स लागत नव्हता, परंतु गव्हर्नमेंट आता त्याच्यावरती टॅक्स लावणार आहे. मग साहजिकच आहे की ते लोक सेल करणार आहेत आणि याचा इम्पॅक्ट आपण काल पाहिलाच की मार्केट जे पडलं त्याच्यामध्ये FIIने 8,000 कोटींचं सेल केलं आहे. त्याच्या काउंटरला आपले जे काही डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आहेत तर त्यांनी 6,000 कोटींचं बाईंग केलेलं आहे, परंतु ते सफिशियंट नाही मार्केटला स्टेबल ठेवण्यासाठी, हे लक्षात ठेवा. आता मग यापुढे काय होऊ शकतं? तर पॅनिक होण्याची बिलकुल गरज नाही, कारण मार्केटचा अंडरकरंट हा बुलिशच आहे अजूनही. परंतु स्मॉल जे काही करेक्शन आहे, छोटं मोठं करेक्शन, तर ते व्हावंच लागतं, त्याशिवाय मार्केट पुन्हा वरती जाऊ शकत नाही. आता इराण आणि इस्रायल यांच्या युद्धामध्ये एक गोष्ट आहे की जी हॅम्पर होऊ शकते आणि त्याचा इंडियन मार्केटवरती चांगल्यापैकी इम्पॅक्ट होऊ शकतो. ती गोष्ट कोणती? तर ती आहे क्रूड ऑइल. कारण क्रूड ऑइल आत्ताही $90 वरती ट्रेड करते की ज्याच्यामुळे आपल्याकडल्या इन्फ्लेशनवरती त्याचा बॅड इम्पॅक्ट पडतो आहे, कारण आपण सगळ्यात जास्त क्रूड ऑइल इम्पोर्ट करणारा देश आहोत म्हणून. मग आता जर इराणचं युद्ध इस्रायलशी ओपनली सुरू झालं तर इराणकडनं येणारं जे ब्लॅक मार्केटमधलं तेल आहे तर ते तेल इतर देशांना मिळणार नाही. मग याचा इम्पॅक्ट काय होणार? तर त्या देशांना तेल आता ओपन मार्केटमधनं घ्यावं लागेल की जे हायर रेटला मिळेल आणि त्यामुळे काय होईल की अचानक डिमांड वाढल्यामुळे मग आपले जे काही क्रूड ऑइल आहे तर त्याचे रेट तुम्हाला हाईप झालेले पाहायला मिळतील आणि त्यामुळे मार्केटवरती प्रेशर येऊ शकतं, हे लक्षात ठेवा. कारण क्रूड ऑइल हा फार मोठा इम्पॅक्ट करणारा आपल्याकडे घटक आहे आपल्या इकॉनॉमीवरती. परंतु इस्रायल आणि इराण ह्यांचं जे युद्ध आहे तर ते एवढं इम्पॅक्ट करणार नाही आहे आपल्या इकॉनॉमीवरती. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही जोपर्यंत क्रूड ऑइल शूटअप होत नाही तोपर्यंत. जर युद्ध होणार असेल आणि तशी परिस्थिती निर्माण झाली तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले काय शूटअप होईल तर ते क्रूड ऑइल शूटअप होईल आणि त्याच्यानंतर डॉलर इंडेक्स. तर मग मित्रांनो, युद्धाच्या बातम्यांवरती लक्ष ठेवण्यापेक्षा तुम्ही क्रूड ऑइलच्या चार्टवरती लक्ष ठेवा. जर क्रूड ऑइलचा चार्ट जर शूटअप झाला अननॅचरली तर लक्षात ठेवा की त्यानंतर काही तासातच युद्ध होऊ शकतं, अशी परिस्थिती निर्माण होईल. कारण सगळ्यात पहिल्यांदा इकॉनॉमी हॅम्पर होत असते.
तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर उपयोगी पडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आय होप भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर अजूनही तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉक्सची लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही आत्ताच फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्यासोबत जोडले जा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.